माझ्या लाडक्या मित्रांनो, आजचा अध्याय आहे अक्षर ब्रह्मयोग. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूनंतर आपलं काय होणार. हा प्रश्न छोट्या मुलांनाही पडतो आणि खूप मोठ्या ऋषीमुनींनाही. पण आज श्रीकृष्ण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजावणार आहेत. अर्जुन विचारतो, कृष्णा, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? आणि मृत्यूच्या क्षणी जर मी तुझं स्मरण केलं तर काय होईल? श्रीकृष्ण उत्तर देतात, सगळ्याच गोष्टी मीच आहे. ब्रह्म म्हणजे अक्षर, नाश न होणारी गोष्ट, ती मीच आहे. अध्यात्म म्हणजे तुझं खरं स्वभाव स्वरूप, आत्म्याचं ज्ञान. कर्म म्हणजे सृष्टी निर्माण करणारी शक्ती. अधिभूत म्हणजे सगळं भौतिक जग. अधिदैव म्हणजे सर्व दैवतांचा अधिपती मीच आहे. अधियज्ञ म्हणजे मीच प्रत्येकाच्या शरीरात अंतरात्म्यात आहे. आणि मृत्यूवेळी जो माझं स्मरण करतो तो मला निश्चित मिळतो. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू जसा विचार मृत्यूपूर्वी करशील तसंच तुला पुढचं रूप मिळेल. जर कोणी क्रोध, लोभ, द्वेष यामध्ये मरतो तर पुढचं जीवन तसंच असतं. पण जर कोणी माझं स्मरण करत गेलं तर तो माझ्यात विलीन होतो. श्रीकृष्ण पुढे अखंड स्मरण कसं साधायचं ते सांगतात. अभ्यासयोग. दररोज नामस्मरण करा आणि कर्म करताना मन एकाग्र ठेवा. चंचलपणा टाळा. डोळे, कान, मन स्थिर करा आणि ओम म्हणत प्राणवायू घ्या. जो अशी साधना करतो तो मृत्यूनंतर माझ्यातच विलीन होतो. श्रीकृष्ण सांगतात, ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 4 अब्ज वर्षांपेक्षाही जास्त काळ. दिवसा सृष्टी तयार होते, रात्री सगळं नष्ट पावते. पण या चक्राच्या वरतीवर एक धाम आहे, माझं परमधाम, जिथे एकदा गेलात की पुन्हा जन्म नाही. मृत्यूनंतर 2 मार्ग आहेत, उजेड आणि अंधार. पहिला शुक्ल मार्ग. जेव्हा मृत्यू उत्तरायणात येतो यातून जाणारे कधीही परत येत नाहीत. याचं उदाहरण म्हणजे भीष्म पितामह, ज्यांनी उत्तरायणाची वाट पाहून इच्छामरण घेतलं. आणि दुसरा कृष्ण मार्ग. जेव्हा मृत्यू दक्षिणायणात होतो त्यातून स्वर्ग मिळतो, पण पुन्हा जन्म घ्यावा लागतो. श्रीकृष्ण म्हणतात, जो हे सगळं समजतो त्याला वेद, यज्ञ, तप, दान यांच्याही पुढचं स्थान मिळतं. आज आपण काय शिकलो? आत्मा अजर, अमर आहे. मृत्यूच्या वेळी आपण जसा विचार करतो तसाच पुढचा जन्म मिळतो. श्रीकृष्णाचं स्मरण हेच मोक्षाचं साधन आहे. आणि भक्ती, संयम, अभ्यास हेच खरे शस्त्र आहेत. पुढील अध्यायात आपण जाणणार आहोत राजविद्या राजगुह्य योगाविषयी. तर तयार आहात ना त्या अद्भुत सत्यासाठी?